नमस्कार मंडळी, कशी आहात? मजेत ना? तर आज बनवत आहे मी 1.25 किलो सत्यनारायणाचा प्रसाद. तर इथे मी गॅसवर एक मोठं पितळी पातेलं ठेवलं. त्यामध्ये 1.25 किलो गावरानी तूप टाकून घेतलेलं आहे, म्हणजे साजूक तूप. त्यानंतर यामध्ये 1.25 किलो बारीक रवा टाकलेला आहे. जाड बारीक कुठलाही वापरू शकता, फक्त खूप जाड घेऊ नका. त्यानंतर रवा आपल्याला कंटिन्यू खालीवर करत परतत राहायचं आहे. हलका सोनेरी रंगावर होईपर्यंत कंटिन्यू मी परतत राहते. खाली लागायला नको. बघा मस्त छान तूप सुटत आहे आणि इथे तुम्ही एक्स्ट्रा तूप पण वाढवू शकता. मी इथे एक्स्ट्रा अर्धा किलो तूप वाढवलेलं आहे. तर इथे हा रवा मी छान भाजून घेतलेला आहे. बघा मस्त खमंग सुगंध येत आहे. त्यानंतर इथे 50-50 ग्रॅम काजू, बदाम, चारोळी, किशमिश घेतली. अर्धे काजू बदामचे तुकडे केले, अर्धे बारीक पावडर करून घेतली. सगळ्यात आधी आता रव्यामध्ये मी चारोळी घालून घेते, किशमिश टाकते, त्यानंतर काजू बदाम टाकते काप आणि पावडर पण टाकून घ्यायची. हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. 2-3 मिनटं परतवायचं. आता यामध्ये 2 किंवा 3 केळी बारीक कापून टाकायची मस्त आणि छान 2-3 मिनटं परतवायचं. साईडला मी 2.5 लिटर दूध गरम करून ठेवलेलं होतं. ते दूध आपण थोडं थोडं करून टाकायचं, मस्त मिक्स करायचं छान आणि थोडं 1-5 मिनटं शिजून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये 1.25 किलो साखर टाकायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि 5-10 मिनटं झाकण ठेवायचं, लो फ्लेमवर शिजवायचं. आता यामध्ये 15 ते 20 ग्रॅम वेलदोडे घेतले, ते साखर टाकून दळून घेतले. अशी वेलदोडे पावडर टाकून घ्यायची आणि अर्धं जायफळ किसून टाकायचं आणि सगळं छान मिक्स करून एक वाफ काढायची. गरमागरम आपला सत्यनारायणाचा प्रसाद तयार होतो. वरती तुळशीचं पान टाकायला विसरू नका आणि मग नैवेद्य द्या. चला मग भेटूया पुन्हा. बाय बाय, धन्यवाद.